भाग 5. स्वतःसाठी जगायचं ध्येय. वेळ हळूहळू पुढे सरकत होती. सायलीचं आयुष्य आता ठराविक रुळावर येत होतं. काम वाढलं होतं. ओळख निर्माण होत होती. लोक तिचं नाव आदराने घ्यायला लागले होते. पण एक प्रश्न अजूनही अपूर्ण होता. एक दिवस डाकिया आला. नचिकेतकडून नोटीस होती. तू परत ये, नाहीतर समाजात बदनामी होईल. आई घाबरली. बाबा शांत होते. सायलीने कागद हातात घेतला आणि खोल श्वास घेतला. ती म्हणाली, मी घाबरणार नाही. कोर्टात पहिल्यांदाच उभी राहताना तिचे हात थरथरत होते. पण आवाज नाही. ती बोलली, माझ्यावर हात उचलला नाही, पण माझा आत्मसन्मान दररोज मोडला गेला. सगळं कोर्ट शांत होतं. नचिकेत खाली मान घालून उभा होता. तो काहीच बोलू शकला नाही, कारण सत्य आवाजाने नाही, अनुभवाने सिद्ध होतं. न्यायाधीश म्हणाले, लग्न म्हणजे फक्त एकत्र राहणं नाही, सन्मान, सुरक्षितता आणि समज हेही तितकंच महत्वाचं आहे. निर्णय सायलीच्या बाजूने लागला. कोर्टाबाहेर आईने तिला मिठी मारली. बाबा म्हणाले, आम्हाला तुझा अभिमान आहे. या वाक्याने सायलीचं आयुष्य भरून आलं. काही महिन्यांनी सायलीने स्वतःचं छोटंसं ऑफिस उघडलं. भिंतीवर एक वाक्य लावलं, मी स्वतःला वाचवलं म्हणून आज मी जिवंत आहे. अंतिम शेवट. पार्ट 5. ही कथा फक्त सायलीची नाही, ही त्या प्रत्येक स्त्रीची आहे जी सहन करत राहते, कारण तिला शिकवलं जातं, तडजोड कर, पण लक्षात ठेवा, तडजोड आणि आत्मसमर्पण यात फरक आहे. आणि ज्या दिवशी स्त्री स्वतःसाठी उभी राहते, त्या दिवशी ती हरत नाही, ती जिंकते. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या कथेमध्ये.